राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटात ट्विटरवर रंगल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांच्या ट्विटला शरद पवार गटानं प्रत्युत्तर दिलंय। अरुणाचलच्या त्या आमदार पदाधिकारी भेटीच्या फोटोवरून सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत। अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीने निवडणूकच लढली नव्हती, मग अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीचा आमदार कसा? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटला शरद पवार गटाने प्रत्युत्तर दिले। आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर चूक स्वीकारा, पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका ही नम्र विनंती, असं शरद पवार गटाच्या वतीनं अजित पवार गटांना टोला लागवण्यात आला। दरम्यान शरद पवार गटाने नेमकं काय ट्विट केलं ते पाहूया। काय अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार? अहो, अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता, मग आमदार झाले तरी कधी, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आलाय। हा आता अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचलच्या यादीत दाखवले असतील तर ती वेगळी गोष्ट। अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे, हे समजणं अत्यावश्यक आहे। आता घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर हा राज्यातील फरकाचा गोंधळ उडणारच म्हणा। त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांचं खोटं बोला पण रेटून बोल या परंपरेचा वाण नाही, पण गुण लागला हे दुर्दैव। आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर चूक स्वीकारा, पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका ही नम्र विनंती, असं देखील ट्विट करण्यात आलं। दरम्यान शरद पवार गटाने टीका केलेल्या अजित पवारांचं नेमकं ट्विट काय ते पाहूया। अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांचं मनापासून स्वागत केलं। या भेटीदरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडली। तर याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडलेल्या आहेत। तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, सध्या ट्विटरवर रंगल्याचं पाहायला मिळालं आहे। या ट्विटरवरती नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, ही जी चूक झाली आहे ती अजितदादाने कबूल केली पाहिजे आणि चूक म्हणजे भाजपसारखं गुपचूप ट्विट डिलीट न करता आपली ही मोठी चूक झालेली हे मान्य करून त्यांनी तसं सुधारणा केली पाहिजे आपल्या ट्विटमध्ये की मला हे बोलायचं होतं आणि मी चुकून असं बोललेलो आहेत। हे जर अजितदादांनी मान्य केलं तरच आपल्याला कळेल की अजितदादा भाजपमध्ये गेले तरी भाजपसारखे झालेले नाही आहेत, आणि म्हणून अजितदादांनी आपली चूक सुधारणा केली पाहिजे, कारण ही छोटी चूक नाहीये, मोठी चूक आहे। त्यामुळे ती अजितदादांनी सुधारावी अशी त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे। त्यांनी चूक सुधारणा केली पाहिजे। अगदी। तर आपल्यासोबत अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण देखील जोडले आहेत। सूरजजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ट्विटरवर रंगल्याचं पाहायला मिळतं अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये, आणि आता विद्याताई यांची प्रतिक्रिया आली की अजित पवार यांनी आपली चूक जी आहे ती स्वीकारावी आणि भाजपसारखं त्यांची वागणूक नसावी अशी त्यांनी विनंती केली आहे। काय सांगाल यावरती आपण? नक्की दादाचा रोखठोक बाणा आधी तसाच आहे, परंतु जाणीवपूर्वक ज्या लोकांचा कार्यकर्ता नेत्यामधला संबंध नसतो ती नेतेच अशा पद्धतीचं ट्विट करून त्याला उत्तर देऊ शकतात, कारण ते अरुणाचल प्रदेशचेच पदाधिकारी आहेत। आतापर्यंत कधी नागालँडचे आणि अरुणाचल प्रदेशचे पदाधिकारी कोण ते माहिती नसल्यावर अशा पद्धतीचं उत्तर त्यांना द्यावं लागतंय। ते अरुणाचल प्रदेशचे पदाधिकारी दादांना भेटलेत, त्याच्यामध्ये डिलीट करायचा किंवा चूक सुधारायचा प्रश्नच येत नाही। ते पदाधिकारी अरुणाचलचे आहेत, एवढं आम्हाला जाणीव आहे की अरुणाचल आणि नागालँडमध्ये फरक आहे, पदाधिकारी वेगळे आहेत
परंतु ज्यांना माहितीच नाही, ज्यांना पदाधिकाऱ्याची ओळखच नाही, ते लोक असं लिहू शकतात. त्याच्यामुळं ह्याच्यात काही वेगळे असं मला वाटत नाही. खरं आता माफी मागायची वेळ त्यांची आहे, कारण त्यांना जर स्वतःच्या पक्षाचे पदाधिकारी कुठल्या राज्यातले आहेत हेच माहिती नसतं तर दुर्दैव म्हणावं लागेल, एवढंच. ताई, सूरजजी चव्हाण म्हणतात की खरं माफी मागायची वेळ आपल्या गटावरती आहे. ते पदाधिकारी त्याच राज्याचे होते आणि आपण जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे असं त्यांनी म्हटलंय. काय सांगाल यावरती आपण? आता अरुणाचल आणि नागालँड हे वेगवेगळे आहेत हे त्यांनी मान्य केलेले आहे आणि ते इथे हेही सांगतायत की अशी चूक झालेलीच नाही किंवा चूक मान्य करायचा प्रश्नच नाही. कारण सूरज चव्हाणांना पूर्णपणे माहिती आहे की अजितदादा काय माफी वगैरे मारणार नाही. आम्ही काय माफी मागायला सांगत नाही. आम्ही फक्त सांगतोय की तुमच्या तुम्ही ट्विट मधनं जे केले त्याच्यामध्ये जी चूक झालेली आहे ती सुधारा. डिलीट करू नका गुपचूप भाजपसारखं. त्यांचा गुण लागून देऊ नका स्वतःला. स्वतःचा मराठी बाणा आणि स्वतःचा ताठ बाणा जो आहे तो कायम ठेवायचा असेल तर अजितदादांनी जी चूक झाली आहे ती ट्विटर मधनं दुरुस्त करावी एवढीच अपेक्षा आहे. आणि त्याचं खापर मात्र तुम्ही जे आमच्यावर फोडताय ते फोडू नका एवढंच त्यांना सांगावं. नक्कीच. मी पुन्हा एकदा सूरजजी यांच्याकडे जाणार आहे. सूरजजी, विद्याताई असं म्हणतायत की माफी मागण्याची आवश्यकता नाही, मात्र जी चूक होत आहे ती चूक आपण सुधारावी असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल यावरती आपण? विद्याताईलाही माहित आहे दादा चूक झाली असेल तर सर्व मान्य करतात. दादा एखादी चुकला असेल तर तिथं जाग्यावरच त्याला पण ऐकवतात. परंतु ते पदाधिकारी अरुणाचल प्रदेशचेच आहेत. मी परत सांगतोय, आता चूक झाल्यावर तुम्ही माफी मागणार का? जर तुम्हाला तुमचे पदाधिकारी कुठल्या राज्यातले हेच तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही म्हणताय की ते नागालँडचे आहेत, ते पदाधिकारी आहेत अरुणाचल प्रदेशचे आणि ते पदाधिकारी काल दादांना भेटले. पुढच्या तिथल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत त्याच्यावरती चर्चाही झाली. कारण नागालँडच्या निवडणुका मागच्या 1.5 वर्षापूर्वी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तिथल्या विधानसभेवर चर्चा करण्याची गरज नाही. अरुणाचल प्रदेशच्या निवडणुका जवळ येत आहेत, तिथली चर्चा झालेली आहे. परंतु ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काहीच माहित नाही अशी लोक ट्विट करतात. आता तिथं ट्विटर हँडल कोण चालवतं, ज्यांना त्याच्या सोसायटीमध्ये ओळख नाही अशी लोक तिथं ट्विटर हँडल चालवतात. ज्यांना महाराष्ट्राची भौगोलिक माहिती नाही, ऐतिहासिक माहिती नाही असे लोक सगळे शरद पवारांच्या जीवावरच निवडून आलेले ते विसरू नका. आम्ही कुठे म्हणतो, आता जरी ते तुमच्याकडे गेले असले तरी ते शरद पवारांच्या नावावरच निवडून आले हे विसरू नका. हे विसरताय तुम्ही. आता किती निवडून येतात ते बघा तुम्ही. जर नावावर निवडून आले असते तर त्या दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दादासोबत आलेले आहेत. तिथं मी असं नाही म्हणत की पवार साहेबांचं पक्षवाढीमध्ये सगळ्यांचं योगदान होतं आणि त्या लोकांना भविष्यातलं नेतृत्व दादा दिसले. दादा कधी महाराष्ट्राच्या बाहेर गेले नाही. दादा निवडून आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रच निवडला आणि ते महाराष्ट्रामध्येच त्यांना मुख्यमंत्री पदामध्ये स्वारस्य आहे हे विसरू नका सूरज चव्हाणजी. त्यांना पूर्ण देशाच्या राजकारणाचं कधीही काही पडलेलं नव्हतं. त्यांना महाराष्ट्रापुरताच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं होतं. आणि हे जे काय निवडून आलेले लोक आहेत देशभर ते फक्त शरद पवार साहेबांच्या नावावर निवडून आलेले हे सुद्धा आपण विसरता कामा नये. आज जरी दादांनी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं असलं तरी खरे अध्यक्ष हे शरद पवार साहेबच आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. हे पण आपण विसरता कामा नये. हे अमान्य आपण करूच शकत नाही. आम्ही असं म्हणत नाही की अमान्य करतच नाही, परंतु राष्ट्रीय नेते म्हणून पवार साहेबांच्या सोबतीला काम केलेलं आहे. दादा जरी महाराष्ट्राच्या बाहेर गेले नसले तरी महाराष्ट्रात होणाऱ्या बाहेरच्या घडामोडीवर दादांचं लक्ष पहिल्यापासून राहिलेलं आहे. अगदी पक्षवाढीसाठी या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अगदी सूरजजी, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील निर्माण होतो की आपण म्हणताय ते पदाधिकारी त्याच राज्याचे होते, मात्र त्या ट्विटमध्ये त्या ठिकाणी आमदार असा उल्लेख करण्यात आला. यावरती काय सांगाल नेमकं आपण? त्या बाबतीत मला आमदार आहेत काय मला माहित नाही, पण ते अरुणाचल प्रदेशचे पदाधिकारी आहेत. मी खात्रीशीर सांगू शकतो ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यापैकी कुणी आमदार आहेत तेवढं माझंही नाही, परंतु ते नागालँडचे नसून अरुणाचल प्रदेशचेच पदाधिकारी आहेत हे मी आपल्याला खात्रीने सांगतो. मात्र आमदार आहेत की नाही याबाबत आपल्याकडे काय माहिती आहे का यावर सविस्तर? नाही, मी त्याच्याची अधिकची माहिती घेतो कारण आमच्या अरुणाचलचे प्रभारी तिथं दोघंही आहेत. त्या प्रभाऱ्यांसोबत दादांची भेट झालेली आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई त्यांच्या सोबत आहेत.
त्यामुळं त्या अरुणाचलच्या प्रभाऱ्यांनी त्यांना तिथे घेऊन आलेले होते, जे आमचे दिल्लीचे आहेत, अरुणाचलला जे प्रभारी आहेत ते. साहजिक आहे सूरजजी, भेट घालून अगदी, कारण त्या ठिकाणी निवडणूकच लढवली नाही तर आमदार कसा होईल हा प्रश्न साधा निर्माण झालेला आहे आणि त्या प्रकारचा प्रश्न आता शरद पवार गटाकडून उपस्थित करण्यात आला. दुसऱ्या पक्षातलं एखादी आमदार असू शकतात जे दादांच्या भेटीला आलेले असू शकतात, परंतु मी आता तुम्हाला खात्रीने हे नाही सांगू शकणार की ते आमदार होते का, पण मी 100% खात्रीने हे सांगू शकतो की ते पदाधिकारी अरुणाचल प्रदेशचेच आहेत. नाही सूरजजी, आपण म्हणतो दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत, कुठले आमदार आहेत ते काही सांगू शकाल आपण? नाही, त्या बाबतीत मी तुम्हाला तेच म्हणलंय, मला ते पूर्ण खात्रीशीर माहिती नाहीये, परंतु मी खात्रीशीर हे सांगतो की ते पदाधिकारी अरुणाचल प्रदेशचे आहेत. ज्यांनी ट्विट केले त्यांनी माफी मागावी, ज्यांनी चूक केले त्यांनी एडिट करू नये, असंच ट्विट ठेवावं, जेणेकरून आम्हाला त्यांचे आयडी कार्ड पाठवायची वेळ आली तर आम्ही अरुणाचल प्रदेशच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वोटर आयडी असतील किंवा आधार कार्ड असेल ते पाठवून द्यायची व्यवस्था करू, जेणेकरून ज्यांचं पक्षाशी कधी नातं राहिलेलं नाही, ज्यांना पक्षातले पदाधिकारी ओळखीचे नाहीत, त्या निमित्तानं का होईना त्यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये अगोदर कोण काम करायचे कुठल्या राज्यामध्ये याची जाणीव होईल. कारण ह्याच्यामुळेच पक्षामध्ये नुकसान झालेलं आहे की अशा लोकांच्या हातात पक्ष चालवायला दिला होता ज्यांना पक्षातलं काहीच माहिती नाही, ज्याची भौगोलिक माहिती नसेल, कार्यकर्त्याची ओळख नसेल, अशी लोक पक्ष कार्यालयात बसून अशा पद्धतीचे कामं करतात. त्यामुळे मला वाटते की त्यांच्या जनरल नॉलेजमध्ये भर पडेल की हे आपल्या पक्षामध्ये काम करायचे आणि हे अरुणाचल प्रदेशचे पदाधिकारी आहेत. नक्कीच सूरजजी, ज्या ठाम प्रकारे आपण म्हणत आहात की ते ट्विट अगदी बरोबर होतं, अजितदादा यांचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे, ते आमदार होते, मात्र अपेक्षित असं होतं की कदाचित आपण त्या आमदारांचं देखील नावं सांगितलं असतात. मात्र सूरजजी खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. अजितदादा गट आणि शरद पवार गटात ट्विटर वार रंगल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटात हे ट्विटर वार रंगलेलं आहे. तर अजित पवार यांच्या ट्विटला शरद पवार गटानं प्रत्युत्तर दिलेलं आहे. अरुणाचलच्या त्या आमदार पदाधिकारी भेटीवरून आता सवाल उपस्थित करण्यात आलाय. राष्ट्रवादीनं तिथे निवडणूकच लढली नव्हती असं देखील स्पष्ट होते. अजित पवारांच्या ट्विटला शरद पवार यांच्या गटाच्या वतीनं सवाल उपस्थित करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.